नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया कोफ्ता करी। बघा, मी भोपळा खिसून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये लाल तिखट घालूया आपण प्रथम लाल तिखट टाकलेला आहे, त्यानंतर धना पावडर टाकूया आणि त्यानंतर हळदी टाकूया। आपण जे मिश्रण घेतलं आहे, जेवढं तिखट हवंय तेवढं तिखट, हिंग, हळद हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण जिरंही टाकलेला आहे, चवीनुसार आपण मीठही टाकून घेऊया। बघा, मी 2 चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे आणि जो भोपळा आपण खिसलेला आहे त्या भोपळ्यात थोडासा बेसनही टाकायचा आहे। बघू शकता, मी बेसनही टाकलेला आहे। एका साईडला मी तेल गरम करून घेतलेला आहे, फुल गॅस केलेला आहे। आता बघून घ्या, मी सगळं मिक्स करत आहे। सगळं एकजीव करून घेतलेला आहे, सगळं व्यवस्थित एकजीव करून मळून घेत आहे। तेल गरम झालेलं आहे, आपण एक्झॉन फॅन लावून घेऊया, चिमणी लावून घेऊया। बघा, तेल गरम झालेलं आहे, गोळे करून घेऊया। एक एक गोळे करून अलगद आपण सोडूया तेलामध्ये। एक एक करून आपले सगळे कोफ्ते आपण एक एक करून सोडूया आतमध्ये। हे बघू शकता तुम्ही, तेल गरम झालेलं आहे। आता गॅस कमी करून घेऊया। छानपैकी आपण लालही करून घेऊयात कोफ्ते। बघा, कोफ्ते आपण लाल होत आहेत ते थोडेसे हलवूनही घेऊया, खालीवर अलगद हलवून घेऊया। बघा, लालसर रंग आलेला आहे, थोडं अजून लालसर रंग येऊ द्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, हो का, लाल रंग तर आलेला आहे। आता आपण एक एक करून काढूनही घेऊया, जास्त लाली होऊन देऊ नका। हे पाहू शकता तुम्ही कोफ्ते किती बघा, मी कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण मी तेलात सोडून घेते आहे, त्याच तेलात सोडून घेतले। सगळ्या गोष्टी मी तेलात टाकून घेते, सगळं तळून घेते। टोमॅटोही टाकलेला आहे, त्या गोष्टी सगळ्या मी त्या तेलात सोडून घेते। छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण तेलात काढलेला आहे। सगळं तेल नितळून काढायचं आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। बघा, मी सगळं प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्या वस्तू छान अशा रंग येईपर्यंत लाल करून घ्यायच्यात आपल्याला। सगळं व्यवस्थित काढून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही, सगळं मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। ह्याच पद्धतीने तुम्हीही काढून घ्या आणि गार झाल्याशिवाय आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं नाही आहे। मी गार करून घेतले, मिक्सरमध्ये घेतले, टाकून घेतलेला आहे। वरून कोथिंबीर आणि थोडीशी राहिलेल्या काड्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत। मिक्सरमध्ये छानपैकी असं वाटून घेऊयात आपण। कढई गरम झालेली आहे, थोडंसं जो आपण कोफ्ते तळून घेतलेले आहेत तेच तेल आपल्याला वापरायचं आहे। कढई गरम झाल्यानंतर आपण राहिलेलं ते 2 चम्मच तेल टाकून घेऊया। सगळं तेल टाकायचं नाहीच आहे, तेवढं 2 चम्मचच काढून घेऊया। आपण जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेले आहे तो मसाला वाटून घेतलेला आहे, तोही टाकून घेऊयात। व्यवस्थित छान असं सगळा मसाला टाकून घेऊयात, छानपैकी असं हलवूनही घेऊयात। व्यवस्थित कमी गॅस करूनच व्यवस्थित हलवून घ्या। छान असा रंग येईपर्यंत आपण हलवून घेऊयात। बघा, व्यवस्थित छान असा रंग आलेला आहे। आता आपण ते मसाले लाल तिखट घालून घेऊयात, धनापूड आणि हळद ह्या तिन्ही गोष्टी टाकून घेऊयात। व्यवस्थित हलवून घेऊयात मसाला आणि आपण थोडासा पनीर मसाला टाकून घेऊयात।
व्यवस्थित छानपैकी असं हलवून घेऊयात मसाला. बघू शकता छान असं हलवून घेतलं आहे. मिक्सरमध्ये जो आपण वाटून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी टाकून आपण ते पाणी सोडून घेऊयात. बघा व्यवस्थित मी हलवून घेते. छानपैकी पाणी टाकून घेतलं आहे. व्यवस्थित शिजून घेतल्यानंतर थोडं तेलही त्याला सुटलेलं आहे. वरून आपण मीठही चवीपुरतं सोडून घेऊयात. आहे तेवढं आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं आपण पाणी व्यवस्थित सोडून घेऊयात त्याच्यामध्ये. छान अशी उकळी आलेली आहे. जे आपण कोफ्ते तळून घेतले ते सगळे कोफ्ते आपण सोडून घेऊयात. बघू शकता मी सगळे कोफ्ते छानपैकी असे साईडने सोडून घेतलेत. व्यवस्थित जागा आहे तिथं टाकून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित उलटण्याने आपण व्यवस्थित कोफ्ते व्यवस्थित कढईमध्ये दाबून घेऊयात. वरून कोथिंबीर सोडू आणि लगेच गॅस बंद करून टाकू. कारण की कोफ्ते आपल्या कढईमध्ये भिजल्यानंतरच छान लागतील. हो का, मी लगेच गॅस बंद करते आणि झाकण लावून घेऊ. ओके.